नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली आहे का? त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि ज्यांचे नाव आले आहे त्यांनी पुढे काय करायचे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व मुद्द्यांवर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच KYC प्रक्रियेदरम्यान कोणत्या चुका टाळाव्यात, नाव कसे तपासावे आणि पुढील प्रक्रिया कशी सुरू आहे याबाबत ही माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता जाणून घेऊया पहिल्या यादीमध्ये किती शेतकऱ्यांचा समावेश होता. सुरुवातीला या योजनेअंतर्गत प्रायोगिक स्वरूपात पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या पहिल्या यादीमध्ये 532 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. ही यादी प्रायोगिक स्वरूपात प्रसिद्ध करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आणखी मोठी माहिती समोर आली. आता पाहूया दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा उल्लेख. यानंतर झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सुमारे 16 ते 17 लाख शेतकऱ्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात प्रसिद्ध झालेली दुसरी यादी सर्व राज्यासाठी नव्हती. ही यादी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित सुमारे 60,900 शेतकऱ्यांची होती. म्हणजेच दुसऱ्या टप्प्यात प्रसिद्ध झालेली यादी ही विशिष्ट बँकेतील पात्र शेतकऱ्यांपुरती मर्यादित होती. आता जाणून घ्या तिसऱ्या यादीमध्ये कोणत्या बँकातील शेतकऱ्यांचा समावेश. आता पुढील टप्प्यामध्ये इतर बँकांशी संबंधित लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच इतर बँकांमधील 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यावर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. या याद्या तयार करताना विविध माहितीची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याची माहिती तपासूनच पुढील यादी प्रसिद्ध केली जात आहे. याद्या तयार करताना कोणती पडताळणी सुरू आहे? लाभार्थी निश्चित करताना उपलब्ध माहितीची तपासणी केली जात आहे. विशेषतः आयकराशी संबंधित माहितीची पडताळणी केली जात असून उपलब्ध माहिती एकत्र करून त्यानंतर फिल्टर केलेल्या याद्या तयार केल्या जात आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित पात्र लाभार्थ्याची यादी प्रसिद्ध केली जात आहे. उर्वरित याद्या अजून का बाकी आहेत हे जाणून घेऊया. अद्याप काही शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी पूर्ण झालेली नाही. विशेषतः 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेले काही लाभार्थी तसेच आयकराच्या माहितीशी संबंधित पडताळणी बाकी असलेले शेतकरी यांची प्रक्रिया अजून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित याद्याही प्रसिद्ध केल्या जात आहेत. आपले नाव यादीमध्ये आहे का, कसे तपासाल? अनेक शेतकरी विचारत आहेत की आपल्या नावाचा समावेश यादीमध्ये झाला आहे की नाही. यासाठी आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार क्रमांकाच्या मदतीने माहिती तपासता येऊ शकते. जर तुमचे नाव उपलब्ध यादीमध्ये असेल तर त्याची माहिती मिळू शकते आणि जर नाव नसेल तर संबंधित यादी उपलब्ध झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करता येईल. आता जाणून घेऊया KYC प्रक्रिया सुरू झाली आहे. या लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध होत आहे. ज्या लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध होत आहे त्यांच्यासाठी KYC प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र KYC करताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये विविध प्रकारच्या अडचणी समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. KYC करण्यापूर्वी या चुक्या नक्की तपासा. KYC प्रक्रियेदरम्यान काही शेतकऱ्यांना पुढील अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी कर्ज खात्याचा तपशील आणि इतर माहितीमध्ये फरक दिसत आहे. काही लाभार्थ्यांच्या कर्जाच्या रकमेमध्ये तफावत असल्याचेही दिसून येत आहे. तर काही ठिकाणी आधार क्रमांकाची माहिती जुळत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. अशा परिस्थितीत घाईघाईने KYC पूर्ण करण्याऐवजी प्रथम संबंधित बँकेत जाऊन आपल्या खात्याची माहिती तपासून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. चुकीची माहिती असल्यास काय परिणाम होऊ शकतो? जर KYC करताना चुकीची माहिती स्वीकारली गेली तर पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, कर्जाची रक्कम ही चुकीची असणे, बँक खात्याचा तपशील चुकीचा असणे किंवा आधाराशी संबंधित माहिती जुळत नसणे. अशा समस्या असल्यास लाभार्थ्याला पुढील प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सर्व माहितीची खात्री करूनच KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे. उर्वरित याद्यांबाबत पुढील प्रक्रिया. सध्या KYC सुरू असून उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्याही टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. जशी पुढील पडताळणी पूर्ण होईल तशा नवीन याद्या उपलब्ध होत राहतील. त्यामुळे ज्यांचे नाव अद्याप आलेले नाही त्यांनी पुढील यादीची प्रतीक्षा करावी. KYC पूर्ण झाल्यानंतर कर्ज खाते लगेच नील होईल का? हा देखील अनेक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या KYC प्रक्रिया सुरू असल्यामुळे KYC पूर्ण होताच लगेच कर्ज खाते नील झालेले नाही. माहितीनुसार KYC पूर्ण झाल्यानंतर साधारण 48 तासांच्या आत शासनामार्फत कर्जमाफीची रक्कम संबंधित प्रक्रियेनुसार जमा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर पुढे काय होणार? सध्या या प्रक्रियेसाठी मर्यादित निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर सहकार विभागामार्फत
पुढील निधी उपलब्ध झाल्यानंतर KYC पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात संबंधित रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित कर्ज खाते नील करण्याची पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तिसऱ्या यादीबाबत समोर आलेली माहिती सविस्तर जाणून घेतली. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील याद्यांची माहिती, सध्या सुरू असलेली पडताळणी, इतर बँकातील लाभार्थ्यांच्या याद्यांची प्रक्रिया, आधार क्रमांकाद्वारे नाव तपासण्याची सुविधा, KYC करताना घ्यावयाची काळजी, बँकेत माहिती पडताळून घेण्याचे महत्त्व, तसेच KYC नंतर निधी उपलब्ध झाल्यावर कर्ज खाते नील करण्याची प्रक्रिया याबाबतची सर्व माहिती आपण पाहिली. पुढील याद्या आणि या योजनेबाबत नवीन अपडेट उपलब्ध होताच त्याची माहिती आपण पुन्हा जाणून घेऊ. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.